चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील इन्फंट जीसस हायस्कूलच्या वसतिगृहातील मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। यापैकी 2 मुलींना शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे। यापैकी एक मुलगी 9 वर्षाची तर दुसरी मुलगी 10 वर्षाची आहे। हा सर्व प्रकार वसतिगृहात घडल्याची चर्चा या परिसरात आहे। संबंधित संस्थेतील वसतिगृहातील मुली गेल्या काही महिन्यांपासून अचानक बेशुद्ध पडत होत्या। त्यांना ग्रामीण रुग्णालयात भरती करून थातूरमातूर उपचार केले जात होते, असे सातत्याने होत होते। मागील आठवड्यात अशाच 2 मुलींना भरती करण्यात आले होते। त्यामुळे येथील डॉक्टरांना शंका आली। या मुलींची शारीरिक तपासणी केली असता त्यांच्या गुप्तांगावरती सूज असल्याचे दिसून आले। त्यानंतर हा धक्कादायक अमानुष प्रकार उघडकीस आला। या मुलीची तब्येत बिघडल्याने त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले। ही बाब एका सामाजिक संस्थेच्या सदस्यांना माहिती झाली। त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली। त्यानुसार या वसतिगृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्यात आली। या प्रकरणी कार्यालय अधीक्षक छबन पचारे याला अटक करण्यात आली आहे। आदिवासी वसतिगृह नामांकित शाळेचं इन्फंट जीसस शाळेमध्ये मागील 8-9 वर्षापासून सुरू आहे। शाळेमधील 2 विद्यार्थिनी मागील 6-7 दिवसापासून दवाखान्यामध्ये भरती आहे। आम्हाला वाटलं की बा त्यांना काहीतरी फिट वगैरे किंवा सिकल सेलचा त्रास असेल। इन्व्हेस्टिगेशनमध्ये काहीतरी थोडंसं त्यांच्या डॉक्टरने म्हटलं की योनीवर तशी सूज आहे, तर त्यामुळे त्यांची शंका आहे की बा यांच्यावर कोणीतरी बलात्कार केला असेल किंवा काय केला असेल। तर एका मुलीचं वय 9 वर्ष, एका मुलीचं वय 10 वर्ष आहे आणि मुली कधी कधी घरी जातात, 8-8 दिवस जाण्यात येत नाही। तर जे काही झालं असेल म्हणजे त्याच्यासाठी आम्ही पोलिसला म्हटलं आहे की तुम्ही चौकशी करा आणि जो कोणी दोषी असेल त्याला शोधून काढा आणि असं काही घडलं असेल त्याच्यावर पूर्ण सक्तीनं कारवाई करा। त्याला आमचं पूर्ण समर्थन आहे।